म्हणजे जर का आपण प्रायव्हेट जॉब वगैरे, आता गव्हर्नमेंट जॉब तर तुम्हाला माहीत आहे सगळीकडे प्रॉब्लेमच चालू आहेत, पण जर काय आपल्याला म्हटलं प्रायव्हेट जॉबमध्ये आपल्याला जॉब करायचा असला तर मुंबई आणि पुण्याशिवाय नाव नाही आहे. जास्तीत जास्त नागपूर बघितलं तर तीनच जिल्ह्यात आपले जॉब्स आहेत. अकोल्यामध्ये एकच पक्ष आहे, तुम्ही बघू शकता सत्तेत. मी असं काही नाही म्हणत की बाबा कोणता पक्ष खराब आहे की चांगला आहे, सगळेच पक्ष चांगले आहेत, सगळेच पक्ष खराब आहे, त्याबद्दल काहीच वाद नको. तर माझं असं म्हणणं होतं की बा इथल्या मुलांना पुण्या मुंबईला जाऊनच जॉब करावं लागते. जर का त्यांना ती अपॉर्च्युनिटी इथं भेटली असती, आज 25 वर्ष झाले एकच खासदार भेटला होता आपल्याला, म्हणजे 5 टर्म निवडून आला. 25 वर्षात तुम्ही बघितलं तर तुम्ही विचार करू शकता की आपल्या इथं किती फॅक्टऱ्या उभ्या झाल्या, किती रोजगार निर्माण झाला, किती इन्व्हेस्टमेंट आली. आता आपण बघतो समजा की प्रत्येक ठिकाणी बघतो, आता सगळ्यात महत्त्वाचं काय आपलं इथलं काय कॉटन महत्त्वाचं आहे. म्हणजे जर का अकोला म्हटलं तर कॉटन सिटी म्हणून ओळखलं जाते. तर आपल्या इथं कॉटन आहे, पण मला सांगा टेक्स्टाईल पार्क किती आहे, किती कॉटन्स तयार झाले, म्हणजे फॅक्टऱ्या तयार झालेल्या आहेत, किती मिल तयार झालेल्या आहे. जो सावत्राम मिल, मोता मिल ते बंद पडलेलं आहे. मग मला एक सांगा, मग अशा मुलांनी काय करावं. आता इथं जर का जॉब करायचा असला मुलाला, आता जर ग्रॅज्युएट मुलगा पण असला तर तो 8,000 रुपयांनी जॉब करावा लागतो त्याला. जर का आई बाबाला नशीन सोडायचं असेल त्याला जायचं बा, आता आई वडिलांना नाही सोडू शकत, म्हणजे कोणाचे आई बाबा नाही आहेत तेवढे सक्षम, म्हणजे ते आहेत सक्षम, पण त्यांना आजार पण असते, म्हातारं वय असते, तर त्यांना नाही सोडता येत, त्यांच्यावर ते जिम्मेदारी आहे. तर मग त्याला इथं 8-10 हजारानं अटकून पडावं लागते, एखाद्या कपड्याच्या दुकानात, एखाद्या हॉटेलवर, एखाद्या गेस्ट हाऊसवर तेच कामं करावं लागतात. म्हणजे एवढ्या चांगल्या मुलाला ऑपॉर्च्युनिटीज कुठे आहे.